इमर्जिंग संघ आहे या वाटचालीसाठी त्यांना आम्ही देतोय शुभेच्छा। परेश आहेत आमचे, आपण पाहतोय सर्व संघ उपस्थित झालाय। सामना आपल्याला नक्कीच रोमांचक पाहायला मिळेल। डुंगी संघाच्या विरोधामध्ये खेळायचं, टॉस जिंकत त्यांनी फिल्डिंग स्वीकारली आहे। इकडे आपण पाहतो या सामन्यामध्ये कसे होणार फेरबदल। सामन्यामध्ये आपण खेळताना पाहू माजी सरपंच नितीनदादा काठवले हे आहेत तयार आणि त्यांची संपूर्ण सेना तयार आहे। मॅच कडे आपण जातोय। मॅच मध्ये आवाजामध्ये थोडा फेरबदल, आपण जाऊ नका कुठे, पाहत राहा ऐकत राहा। स्वर्गीय दिलीप शेठ बोलाडे साहेब यांच्या स्मृती चषकाची ही एक चांगली स्पर्धा आणि ज्यामध्ये क्रीडा शृंखलेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला थेट प्रकाशित होताना पाहायला मिळते। डीजे जिथे सज्ज आहेत सामन्यामध्ये आपण चलतोय। आवाजामध्ये थोडा फेरबदल, अर्थातच मनोज ठाकूर यांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत। मी घेतो छोटासा ब्रेक, आपण जाऊ नका कुठे, पात्र ऐकत राहा। स्वर्गीय दिलीप शेठ बोलाडे स्मृती चषक 2024 चं एक चांगलं संस्मरण। थँक्यू। या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील। त्याला 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये जायचंय। चला त्यानंतर आपण व्यासपीठावरती इन्व्हाइट करूयात उसारली गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती प्रसाद दादा डांगरकर यांना विनंती करेन। दादा आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। चला पहिले सलामीवीर समीर आणि अनिल असे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये। 4 षटकांची मॅच, फ्रेश मॅच। पहिल्या षटकामध्ये
समीर आणि अमित असे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. समीर लबडे आणि अमित लबडे. पहिलाच बॉल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा समालोचन कक्षामधून. पहिलाच बॉल आलाय डॉट गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रतीक नाईक. दुसरा बॉल आडव्या बॅटनं अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय मिड विकेटला. मिळेल फक्त एकच धाव. दुपारचं हे सत्र आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि घर बसल्या जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा बघतोय जे हनुमान महालुंगी क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय दिलीप बोलाडे स्मृती चषक 2024 वर्ष पहिलं. इथून फटका अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक होते मिड ऑफचे. तिथे मिळेल फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी धामाना सिंगल डबलला प्राधान्य देत असताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाबा धाव पुस्तकावरती. पहिला बॉल डॉट. त्यानंतर सिंगल अशा 2 धाबा. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रतीक नाईक बॅटची एज. क्षेत्ररक्षक होते शेवटच्या क्षणाला चुकी केली आणि मात्र तिथे चेंडू लॉंग स्टॉप चालला होता तिथे अडवणी केली गेली आणि या चेंडूवरती आले 2 धाबा. समोर डुंगी क्रिकेट संघ आहे म्हणजे इथून विचार केला तर हॅलो चेक विचार केला यंगस्टर उसारली संघाचा तर कमीत कमी 45-50 धाबा बनवाव्या लागतील. कारण गावदेवी डुंगी संघाचा विचार केला फलंदाजी त्यांची ताकद आहे. मग नयन असतील फलंदाज मुख्य ट्रम्पकाट. इथून फटका सुंदर आहे बॅटच्या रडार मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच येतोय षटकार. सुंदर संगीत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं पाहायला मिळतं डीजेच्या माध्यमातून. 10 धाबा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू फरार होतोय की काय शेवटच्या क्षणाला सीमा पार. चौकार. पहिलं नंतर धावांचा विचार केला. 14 धाबा धाव पुस्तकावरती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला. 14 धाबा धाव पुस्तकावरती. 4 षटकांची मॅच 14 धाबा धाव पुस्तकावरती. चला लक्ष असू द्या 3 षटक आपल्याला 15 मिनिटांमध्ये हाताळणं तेवढंच महत्वाचं असेल. अन्यथा 4थ्या षटकामध्ये आपला एखादा खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल. 4 षटकांची मॅच. दुसरा गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर पाटील. दुसऱ्या क्रमांकाचा हा मुख्य ट्रम्पकार्ड गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती गावदेवी डुंगी क्रिकेट संघाचा. धामांचा विचार केला 14 धामा. समोर ऑन स्ट्राईक फलंदाज समीर लबडे. पुढचा बॉल इथून
बॅटच्या रडार मध्ये चेंडूला खेळून काढले, लॉंग ऑनला तिथे एकच धाव क्षेत्ररक्षक होते, एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय. 15 धाबा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल मयूर पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर अजून अद्यापही सलामी वीर स्थळ ठोकून बसलेत समीर लबडे आणि अमित लबडे. अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते खेळ करत असताना अजूनपर्यंत. आणि ते स्थळ ठोकण्याचं कारण काय? कारण संघाकडून अपेक्षा असेल, संघाचा विश्वास असेल की जास्तीत जास्त धावा जमून खर तर एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. इथून बॅटची एज तिथे नो मॅन्स चेंडू डिलिव्हर झाला आणि मिळेल ही एक धाव. एका धावेनं 16 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी आपल्याला गावदेवी डुंगी संघाची पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ संपला मयूर पाटीलचा आणि धावांचा विचार केला. धावा धाव पुस्तकावरती 16 धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढायचं होतं. इथे चेंडूला बॅटचा संपर्क झाला नाही, आलाय डॉट बॉल. पुढचा बॉल इथून आडव्या बॅटने तिथे क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत फेकतील तोपर्यंत इथून बघा चुकी करतायत तिथे क्षेत्ररक्षण. थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा. धामांचा विचार केला तर 2 धामा इथे चोरल्या जात आहेत आणि धामा धावपुस्तकावरती 18 धाबा धावपुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तरी शांत वाय इंद्रायणी आणि तशा शांत स्थितीने स्कोरबोर्ड हलत इथे. उसारली संघाचा 18 धाबा. पुढचा बॉल आलाय डॉट. सुंदर गोलंदाजी. 2 षटक संपलेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धाबा, त्याच नंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4च धाबा. 2 षटक संपलेत, अजून एकही विकेट मिळवली नाही. लॉस ऑफ 0 विकेट. 18 धाबा 18 रन ऑन स्कोर बोर्ड 2 षटकांच्या समाप्तीनंतर. जे 2 षटक संपले, धावांचा विचार केला. 18 धावा धाव पुस्तकावरती. 3रं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती. नितीन नाईक गोलंदाजी ट्रॅक वरती. संतोष काटामले ज्यांना हा संघ पॅक केलाय त्यांच्या माध्यमातून खरं तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. मात्र तिथे मिळवली विकेट. एक सुंदर झेल कॅच ऑफ षटक सुरू असताना
पुढचा बॉल इथून बॅटच्या रडार मध्ये चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धाब्यानं धावपुस्तकाचा विचार केला. 25 धावा धावपुस्तकावरती. नितीन नाईक गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर फक्त सिंगल रन. पंकज दलबी आणि अमित लबडे. पंकज दलबीचा विचार केला, एक उत्कृष्ट खेळाडू आहे. चेंडू बराच उशीर हवेमध्ये फ्लाय झालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक लॉक ऑनला आणि अजून एकदा धक्का. टीम यंगस्टर उसारली संघाचा खेळ. आणि डुंगी संघासारख्या एक बलाढ्य संघाला जर फाईट द्यायची असेल तर 40 धाबा तरी मिनिमम व्हायला हव्यात. इथून फडका स्ट्रेट ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत, फेकतील तोपर्यंत 2 धाबा. तिसरीचा प्रयत्न मात्र 2च धाबांवरती समाधान. सिंगल डबलला प्राधान्य. शेवटचं षटक सुरू असताना धाबांचा विचार केला. 32 धाबा धावपुस्तकावरती. 3 चेंडू अजून शिल्लक असतील आणि 32 धाबा. 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का? गोलंदाज महेश पाटील वरती आक्रमण चढवेल का? फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पंकज दलबी पाहायला मिळतोय. पंकज दलबी 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. संघाला अपेक्षा असेल
आणि अपेक्षांसारखा तो खेळ करेल का? इथून आलाय डॉट बॉल, अजून एक डॉट बॉलची समाप्ती आणि धामांचा विचार केला 32 धाबा शेवटचे 2 बॉल आणि 32 धाबा धाव पुस्तकावरती. पंकज दलवी एखादा मोठा फटका पंकज दलवीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल का? इथून लाईन चेक केली जाईल. प्रशांत फडके सरांचा इशारा येतोय. हा व्हाईट बॉल ऑफ स्टिकचा चेंडू बाहेर. एक डाव अजून ऍड होईल. 33 धाबा डबल तिरी 33 रन ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. 33 धाबा. पुढचा बॉल अडब्या बॅटने गॅप शॉट सिलेक्शन चेंडू फरार येतोय. रुबाबदार चौकार. धामांचा विचार केला तर 37 धाबा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि शेवटचा बॉल लॉंग स्टॉप नॉन स्टॉप येतोय. शेवटच्या बॉल वरती हा चौकारानं धामांचा विचार केला. 4 षटक संपलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धामांचा विचार केला तर 41 धाबा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 42 धाबा. जिंकण्यासाठी गावदेवी डुंगी क्रिकेट संघाला बनवायचे आहेत 42 धाबा. दुसऱ्या सत्रामध्ये जिंकण्यासाठी कशा प्रकारे धाबा चेस करेल गावदेवी डुंगी क्रिकेट संघ बनवायचे आहेत 42 धाबा. ही धाबा डिफेन्स करेल करत असताना यंगस्टर उसारली क्रिकेट संघ. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपल्याला इथून पहिल्या फेरीतील शेवटची लढत पाहायला मिळेल. आपण इथून नाणेफेकीसाठी इन्व्हाइट करूयात. कोंडले संघाचा संघनायक आणि मोसारे संघाचा संघनायक या दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकी करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण यायचंय. ओलेत मॅच कडे एका बाजूला गावदेवी डुंगी आणि त्यांना फाईट करतोय खर तर यंगस्टर उसारली क्रिकेट संघ. बनवायचे जिंकण्यासाठी 42 धाबा 4 षटकांची मॅच आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये बनवायचे जिंकण्यासाठी 42 धाबा गावदेवी डुंगी क्रिकेट संघाला कशा प्रकारे धाबा चेस करतील कारण फक्त 42 धाबा बनवायचे आहेत आणि स्पीडअप करा. लक्ष असू द्या. चला ऑफिशियल आपण पण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आज आपल्याला ऑफिशियल अंपायर पाहायला मिळतात प्रशांत फडके सर आणि राकेश दादा पाणेकर असे 2
अंपायर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच आम्ही इथे इन्व्हाइट करू. एका बाजूला असेल मुसारे आणि त्यांना फाईट करेल कोंडले क्रिकेट संघ संघनायक या आपण व्यासपीठावरती नाणेफेकी करण्यासाठी वळूयात मॅच कडे. 4 षटक बनवायचे आहेत. 42 धावा, 24 चेंडू बनवायचे आहेत. 42. थँक्यू. तर आपण इथे सन्मान करत आहोत एका उत्कृष्ट क्रिकेट खेळाडूचा. अर्थातच मोसाऱ्यामधील एक नामांकित नाव सचिनदादा पाटेकर यांना मी इथे सन्मानित करतोय. त्यांचा सन्मान केला जाईल. आयोजन कमिटीच्या वतीनं हा सन्मान आपण पाहतोय. या मान्यवरांचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा सन्मान मंचावरती आपण करून घेत आहोत. जबरदस्त क्रिकेटचे खेळाडू आहोत आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर होतकरू क्रिकेटपट्टू या मैदानावरती अगदी दुसऱ्यांदा ते उतरलेत. तर सन्मान केला जातो या टीम मोसारेचा. अर्थातच सचिनदादा पाटेकर यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे आणि हा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा बनल्यात टोटल 41 आणि 42 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे उसरली टीमच्या माध्यमातून. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज समीर. पहिलाच बॉल आपण पाहतोय सुमितच्या माध्यमातून रिलीज केला होता. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. धावा घेत असताना एक सिंगल आली तिकडे. डुंगीच्या विरोधामध्ये उसरली आहे आणि उसरलीच्या विरोधामध्ये डुंगी आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये मुख्य पंच आमचे प्रशांतदादा फडके आणि स्क्वेअर लेग रेफरी. या स्पर्धेसाठी प्रशांतदादा बोलाडे यांच्या खांद्याला खांदा लावत ज्यांनी खरं तर काम केलं आणि आज आपण पाहतोय या परिसरामध्ये जिथे जिथे सामने असतात तिथे मयूर कनेरे हे नाव आपल्याला ऐकायला मिळतं. 24 ते 29 या खरं तर डेट मध्ये आपण पाहतोय हा जो पूर्ण वीक त्यांच्याकडे आपण सर्व जाणार आहोत आणि त्यांची देखील आपल्याला एक दमदार क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. फिल्डिंग छान तिकडे पहा. तू मी आणि बाद होईल खेळाडू. धक्का बसलाय. चांगला फटका आहे ऑफ साइडच्या दिशेमध्ये फिल्डरच्या डोक्यावरून चांगला फटका तडाखा दिलाय. चौकार. चला टॉस साठी या. कोंडले तुमचा कॅप्टन येऊ दे आणि मुसारी तुमचा कॅप्टन येऊ दे टॉस साठी. कोंडले टीम कॅप्टन पाठवा या लवकर. हर्षद भाई आज आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. हा दुसरा संघ आहे. 2 संघांची उभारणी आपण पाहतो. नौका संघ घेऊन आलेत. अगदी त्यांचं आम्ही स्वागत करू. पनवेलचे आपण पाहतोय मनसेचे धडाडीचे कार्यकर्ते राहिलेत. हर्षद फटका चांगला खेळलाय. कॅप मधून हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. प्रसाद तिकडे आपण पाहतोय बॉल वरती धावून गेलेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धावा घेत असताना वेल थ्रो
क्या बात आहे. नौका संघ मैदानामध्ये 7 धावा धावफलकावरती, डुंगीच्या खात्यामध्ये धावबोर्डावरती या धावा आपण पाहिल्या. फलंदाजीमध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला नक्कीच राहुल निंबाळकर फलंदाजी करताना पाहायला मिळाले. खास करून समीरनं धावा दिल्या होत्या टीमसाठी. आणि त्यानंतर आपण पाहिलं अमितनं देखील धावा दिल्या. पंकज दलवी दलवीनं देखील एक सिक्सर लगावला होता. त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. जास्त टीम मीटिंग घ्यायच्या नाहीत. कोणली टीम चला कॅप्टन पाठवावरती या टॉस साठी. आपण टॉस करणार आहोत. टॉस केला जाईल कोंडले आणि विरोधामध्ये असणार आहे तो म्हणजेच मोसारे. या दोघांमध्ये होणार आहे टॉस. दरम्यान पहिलं षटक संपलेलं आहे. तर टॉस बॉक्स मध्ये आपण बोलत आहोत आमच्या स्पर्धेचे शिल्पकार. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या शिवशंकर साहेबांच्या वतीनं आम्ही हा सामन्याचा टॉस करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण करून घ्यायचा आहे. मोसारे टीम तुमचा कॅप्टन होते. या ओव्हरच्या इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा होता. सचिन दादा पाटेकर यांचा सन्मान झाला, ते निघून गेले, परंतु त्यांना टॉस साठी देखील इन्व्हाइट केलं होतं. संघाचं नाव आपण पाहू शकतो, मानव अँड स्मिथ 11 मोसारे. या संघाला आज आपण खेळताना पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण कोंडले हा संघ त्यांच्या विरोधामध्ये पाहणार आहोत. जरीमरी आहे 11 क्रिकेट संघ कोंडले. या संघाला आपण पाहणार आहोत. त्या दोघांमध्ये आपण या षटका समाप्तीनंतर लगेच टॉस करून घेणार आहोत. दरम्यान मॅच कडे जाणं महत्त्वाचं. सेकंड ओव्हर षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज वाईट लाईन विस्कलित झालाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येते. या धावांवरती खरं तर अखंडा लावणं तितकंच महत्वाचं. अलीकडच्या काळामध्ये आपण समीरला आणि या टीमला मैदानामध्ये खेळताना पाहायचो. अंकित हा खेळाडू त्यांच्यामध्ये फलंदाजी गोलंदाजी करायचा, परंतु आता हा नवीन संघ जवळजवळ 2 ते 3 वर्षाचा आपण पाहतोय ब्रेक. पंकज दलवी यांची आपण पाहतोय संघ बनवण्याची भूमिका त्यांनी दाखवली आणि अखेरकार त्यांनी आता एक चांगला संघ देखील स्थापन केलाय. फटका खेळलाय हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर तिकडे, त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, सिक्सर. थँक्यू. दरम्यान टॉस आपण करतो आहोत. इकडे कुंडले आणि त्यांच्या विरोधामध्ये मोसारे, या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस पाहणार आहोत. टॉस केला जाईल दोन संघांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. विटू गो आपण जातोय टॉस कडे. जय अँड समोर आहेत सचिन दादा. हेड इज अ कॉल अँड इट्स अ टॉस जिंकलाय मानव स्मिथ 11 मोसारे टीमनं. डिसिजन त्यांनी पेंडिंग ठेवलाय. अगदी लोकशाहीला प्रचारण केलं. एकूण धावा झाल्यात टोटल कार्ड वरती 18 धावा, 18 रन्स डुंगी टीमच्या खात्यामध्ये. या धावा आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर टीमचा टोटल स्कोअर 18 वरती त्यांनी आतापर्यंत पोहोचवलाय. त्यांना पोहोचायचं आहे ती म्हणजेच 42 या आकड्यावरती. या धावा बनवल्यात तवसरली संघानं प्राथमिक सत्रामध्ये. पहिलं षटक राहिलं चांगलं, परंतु या षटकामध्ये मार बसताना पाहायला मिळतोय टीम उसरलीला. पुढचा चेंडू टाकेल गोलंदाज तयार असेल. आखूड टप्प्याचा बॉल, बॉलला दिशा दिली आहे. क्षेत्र निवडलंय लॉंग लेगचं आणि लॉंग लेगच्या दिशेनं हा बॉल येतोय सीमा रेषा पार. धावा येत आहेत 4-4-4. सुपर क्वालिटी क्रिकेट, अगदी हल्ला बॉल फलंदाजी. लाईन थोडेसे विस्कलित आहेत. मी म्हणेन ऑफ स्टिकच्या दिशेमध्ये गोलंदाजी करणं संघ हितासाठी खूप महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं फलंदाजी होणार का हाही प्रश्न जरूर असणार आहे. पुढचा बॉल, यावेळेला चांगला चेंडू आहे हवेमध्ये. बॉल आहे, मिस टायमिंग स्ट्रोक. तिकडे फिल्डर उपलब्ध आणि एक अचूक झेल राहुल निंबाळकरच्या माध्यमातून. झेल टिपलाय तिकडे, फलंदाजाला बाद केलं जात आहे आणि धक्का दिलाय टीम डुंगीला. गडी क्रमांक 1 बाद, पहिला धक्का.
माडुंगी टीमचा, जिकडे आपण पाहिलं प्रतीक बाद झाला, जो संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जातो. आता अखेरकार दिलाय बॅकअप गोलंदाजानं आणि अखेरकार त्यांना मिळवली सफलता आणि उसरली संघाला सुटकेचा निश्वास मात्र जरूर मिळतोय. जरूर दुसरं षटक प्रगतीपथावरती धावा आल्या षटकामधून, परंतु महत्वाची विकेट देखील मिळाली आहे. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2 प्रशांत निंबाळकर आपण पाहतोय गोलंदाजी हाताळत असताना. अजूनही आपण जर विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. अमोल भाग्यवंत आमच्या सोबत आहेत, चांगले गीतकार आहेत, संगीतकार आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. कट करायचा प्रयत्न आहे प्रसाद पाटील तिकडे त्या क्षेत्रामध्ये. 1 रन कंप्लीट आहे, दुसऱ्या धावेसाठी निघालेत. अगदी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत तिकडे. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या राऊंड फिगर मध्ये आपण पाहतोय, माफ करा 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 24 रन आपण धाव फलकावरती पाहतोय. जिंकण्यासाठी अजूनही आपण जर विचार केला तर 18 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे जर चेंडू मध्ये या बॉलवरती जर काहीच मोमेंट घडलं तर मग उसरली संघाला थोडंसं लढण्याचं बल प्राप्त होईल, यातील मात्र शंका नाहीये. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल खेळाडू. हाल्फ हेलिकॉप्टर बॉल, गोपनी सारखी बॅट फिरवली, डायरेक्ट हिट काम बनून जाईल, परंतु नाही. बॅकअप दिलाय तिकडे छान. अगदी आपण पाहतोय इकडे आपल्याला पाहायला मिळेल या बॉलवरती आता धाव आली आहे, ती म्हणजेच एक क्विक सिंगलनं षटक संपलं जात आहे प्रशांत निंबाळकरचं. अर्थात षटक संपलंय टीम उसरलीचं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या एकूण धावा 25 धाव फलकावरती, येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 17 धावांची गरज. आता कानमंत्र देत असताना खेळाडूंना अगदी 12 बॉल मध्ये 17 बनवायचे, त्या उद्देशानं मैदानामध्ये उतरायचंय. आणि आपण जर पाहिलं तर मग तो उद्देश त्यांचा कसा आता इथून सक्सेसफुल होणार, की इथून पुढचा जो कार्यकाल आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मग पुढचा प्रवास कसा असेल हे पाहणं महत्वाचं आहे. पंकज दळवीला पुढील षटक, पंकज आपण पाहतोय षटक च्या मार्फत आता इथून आपण त्याला गोलंदाजी करताना पाहू. हा ड्रम कार्ड खेळाडू आहे टीमचा. या खेळाडूमध्ये आपण पाहिलं तर फलंदाजी गोलंदाजी सर्व काही सुसज्जपणे आहेत आणि अजूनही 1 षटकाचं येणं बाकी आहे. 40+ नितीन काठवले यांचं ते षटक त्यांनी वाचवून ठेवलंय, त्यामुळे मॅच मध्ये या धावा डिफेन्स करायची ताकद आहे त्यांच्यामध्ये, या तीळ मात्र शंका नाहीये. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ. अगदी या खेळामध्ये आपण पाहिलं की अनेक सारा इन्सेन्स आपण पाहतो, या खेळामध्ये आपण पाहतो की अनेक साऱ्या घडामोडी घडतात, या खेळामध्ये आपण पाहतो की अनेक साऱ्या उणिवा, या खेळामध्ये आपण पाहतो की अनेक सारे मोमेंट घडत जातात. आणि मग ती चित्र पाहणं म्हटलं तर मग प्रेक्षक वर्गासाठी त्यांच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकाव होण्यासारखी ती दृश्य असतात. असा सामना आहे, या सामन्यामध्ये सर्वांना उत्कंठा लागली आहे. या मॅच मध्ये कोण पुढे जाईल याची देखील सर्व चर्चा करतायत. अगदी या मॅच मधून कोण जाईल पुढील फेरीमध्ये याची देखील सर्वांना आस लागली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला, तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ आपण पाहिला, जो गोट चाल ठरलाय, गोट कॅम्प ठरलाय. फटका छान आहे, ताकदवर स्ट्रोक, एचपीच्या बॅट मधून हा तडाखा, सुपर. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. या मॅच मध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर मॅच मध्ये आपल्याला मोमेंट बनवण्यासाठी पंकज दळवीला प्रयत्न करावे लागतील असे कानमंत्र दिले जात आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये उतरलेला फलंदाज इनॅट नंबर 4 चा जयेश, आणि जयेशची आपण पाहिली आहे ताबडतोड फलंदाजी. षटकात ठोकलाय त्यानं, धावामध्ये बदल, एकूण धावा 31 धाव फलकावर. अजून एक उडवलाय. व्हाट अ लवली स्ट्रोक, लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार, सिक्सर.
10 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये औपचारिकता. असं वाटलं नव्हतं की हा सामना एवढ्या सहजासहजी जाईल, परंतु आज कमकुवत गोलंदाजीनं फसवलं गेलंय. यस, या चेंडूला डिलिव्हर करणं महत्वाचं होतं. अखेरकार तो चेंडू दिलाय. अजूनही इथून मी म्हणेन 5 धावा जरी वाचवल्या तरी मग शेवटच्या षटकामध्ये मग आपल्याला अगदी मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळेल. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे एकूण 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डुंगी टीमला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. चांगला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा चेंडू घेऊन तयार असेल गोलंदाज. राऊंड द विकेट. अजून एक डॉट बॉल. कहाणी में ट्विस्ट. एवढ्या सहजासहजी हा सामना आम्ही देणार नाही आहोत हे सांगत असताना अगदी मैदानामध्ये पंकजनं दिलंय बॅकअप. 2 सिक्सर आले त्याच्यावरती, परंतु त्यानंतर आता हल्ला म्हणून त्यानं दिलंय एक सुंदर बॅकअप. 2 सिक्सर लगावल्यानंतर या फलंदाजाकडून अपेक्षा होती की आता स्वीट स्टाईलनं, MSDच्या स्टाईलनं हा खेळाडू सामना संपवेल की काय, परंतु पंकज दलवी ते होऊ देत नाहीये. या वेळेला उडवलाय. हा फटका चांगला आहे. अक्रॉस द बॅट न खेळलेत लॉंग लेगच्या दिशेमधून. हाही चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा आलाय 4. छान अशी आपल्याला खेळाची भूमिका पाहायला मिळते. दरम्यान आम्ही इथे विनंती करतो आमचे आदरणीय भूषणजी पाटेकर साहेब, युवा नेता आहेत मोसारेचे, तर त्यांना मी विनंती करतोय की आपण मंचावरती यायचंय. भूषण पाटेकर साहेब मोसारे, या वेलकम ऑन द स्टेज. आपलं स्वागत आहे. आपली जागा लोकांच्या मनामध्ये आपली जागा आहे, तरी आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. यस, आपण पाहतोय या आमचे प्रसन्नदादा बडेकर, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यांनी संकल्पित केलेली आहे, जिचं नाव आहे स्वर्गीय दिलीप शेठ बोलाडे स्मृती चषक पहिलं संस्मरण. आणि या पहिल्या संस्मरणाचे खरं तर आमचे संस्थापक, आमचे आयोजक अर्थातच प्रसन्नदादा यांच्या माध्यमातून इन्व्हिटेशन कॉल आहे, तो म्हणजेच कुमार भूषण पाटेकर यांना, जे युवा नेता आहेत मोसारेचे, आणि मोसारेमधील हे नामांकित नाव आज आपल्या सर्वांच्या भेटीला आलंय. या वेलकम ऑन द स्टेज. आपली जागा आहे या व्यासपीठावरती, आपली जागा आहे आमच्या मनामध्ये, आपली जागा आहे प्रसन्नदादा बडेकर यांच्या मनामध्ये. वेलकम ऑन द स्टेज. बोलाडे, यस माफ करा, उसरली संघ खेळतोय, सो दॅट्स वाय. पहिला चेंडू नितीन काठावले यांचा, आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच